नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, महाटीएटी 2026च्या या विशेष विश्लेषण सत्रामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो केवळ परीक्षेच्या दृष्टीनेच नाही तर उद्याच्या प्रत्यक्ष वर्गातल्या आपल्या भूमिकेसाठी एकदम गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण अध्यापन म्हणजेच टीचिंग या संकल्पनेच्या मुळापर्यंत जाणार आहोत. हे सत्र म्हणजे नुसती माहितीची जंत्री नाहीये बरं का. परीक्षेच्या वेळी अचूक उत्तरे पटकन कशी आठवायची यासाठी काही खास स्मरणतंत्र म्हणजेच मेमरी ट्रिक्स आपण इथे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी एक अगदी साधा पण तितकाच विचार करायला लावणारा प्रश्न, अध्यापन म्हणजे नेमकं काय? आपण सर्वजण शिक्षक होण्याचं स्वप्न पाहतोय, पण या अध्यापनाची नेमकी व्याख्या काय असावी? हे म्हणजे फक्त वर्गात जाऊन माहिती देणं आहे, की मुलांवर नियंत्रण ठेवणं, की आणखी काहीतरी? हा प्रश्न खरोखरच आपल्याला विचार करायला भाग पाडतो. जोपर्यंत आपण या प्रक्रियेचा मूळ अर्थ आणि गाभा समजून घेत नाही तोपर्यंत प्रभावी अध्यापन शक्यच नाही. आणि म्हणूनच वेगवेगळ्या महान शिक्षण तज्ज्ञांनी अध्यापनाच्या नेमक्या काय व्याख्या केल्या आहेत हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर आजच्या या विश्लेषणाचा हा एक संपूर्ण नकाशाच आहे असं समजा. इथे 5 अत्यंत महत्त्वाच्या व्याख्या दिलेल्या आहेत. बिओ स्मिथ, शेफलर, डंकन, बर्टन आणि एन्सायक्लोपीडिया यांच्या या व्याख्या आहेत. परीक्षेमध्ये यापैकी एखाद्या व्याख्येवर हमखास प्रश्न विचारला जातो आणि तिथेच नेमका आपला गोंधळ उडतो. पण आता अजिबात काळजी करू नका. आपण या 5ही व्याख्यांची अशी काही छान विभागणी करणार आहोत की त्या कायमच्या आपल्या लक्षात राहतील. आपण प्रत्येक व्याख्येचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करून त्यातले कीवर्ड्स म्हणजेच अत्यंत महत्त्वाचे शब्द शोधून काढणार आहोत. आपला अभ्यास थोडा सोपा करण्यासाठी आपण या व्याख्यांचे काही गट तयार करूया. आपला पहिला गट आहे कृतींवर आधारित व्याख्या. या गटात सर्वात आधी येतात बिओ स्मिथ. त्यांची व्याख्या अगदी स्पष्ट आहे. स्मिथ म्हणतात, अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन. आता इथे 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, अध्ययन आणि कृती. स्मिथ यांचा संपूर्ण भर हा उद्देशावर आहे. म्हणजे बघा, वर्गात आपण कितीही छान बोललो पण जर मुलांचं अध्ययन झालंच नाही, म्हणजेच मुलं काही शिकलीच नाहीत, तर स्मिथ यांच्या मते ते अध्यापन ठरू शकत नाही. त्यामुळे परीक्षेसाठी स्मिथ यांचं नाव लक्षात ठेवताना अध्ययन घडवण्याचा उद्देश असलेली कृती हा कीवर्ड डोक्यात अगदी पक्का बसवून ठेवा. आता शेफलर यांची व्याख्या बघा. ती स्मिथ यांच्या व्याख्येच्या अगदी जवळ जाणारी आहे. शेफलर म्हणतात, अध्ययनार्थ्यांचे अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती म्हणजे अध्यापन होय. इथे अध्ययनार्थी म्हणजेच आपला विद्यार्थी. शेफलर यांनी संपूर्ण फोकस हा थेट विद्यार्थ्यांवर केंद्रित केला आहे. थोडक्यात सांगायचं तर शिक्षकाची प्रत्येक कृती ही विद्यार्थ्याचं अध्ययन व्हावं याच एका हेतूने प्रेरित असली पाहिजे. या दोन्ही व्याख्यांमधलं साम्य आता आपल्या लक्षात आलंच असेल, कारण दोघीही अध्ययन होण्याच्या उद्देशाने केलेली कृती याच एका मूळ तत्वावर भर देतात. मग आता मुख्य प्रश्न असा पडतो की या दोन्ही व्याख्यांमधला फरक कसा ओळखायचा? कारण दोघेही अध्ययन व्हावे या उद्देशाने केलेली कृती यावरच जोर देत आहेत. परीक्षेसाठी हे एक अतिशय महत्त्वाची मेमरी ट्रिक आहे. जर प्रश्नातल्या व्याख्येमध्ये अध्ययन घडण्याच्या उद्देशाने केलेली कृती असा स्पष्ट उल्लेख असेल तर उत्तर हमखास स्मिथ किंवा शेफलर यापैकीच एक असेल. फरक एवढाच आहे की स्मिथ हे कृतींच्या प्रणालीवर किंवा सिस्टीम ऑफ ॲक्शन्सवर बोलतात, तर शेफलर हे अध्ययनार्थ्यांचे अध्ययन यावर अधिक भर देतात. हे छोटेसे बारकावे लक्षात ठेवले की परीक्षेत अजिबात गोंधळ होणार नाही याची खात्री बाळगा. चला आता पुढे जाऊया. आपला दुसरा गट आहे डंकनची 4 टप्प्यांची प्रक्रिया. डंकन यांची व्याख्या अतिशय स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाणारी आहे. डंकन म्हणतात, अभ्यासक्रम, नियोजन, सूचना व कृती आणि मूल्यमापन या 4 कृतीतून केली जाणारी प्रक्रिया म्हणजे अध्यापन होय. म्हणजे बघा, पहिले अभ्यासक्रम, आपल्याला काय शिकवायचे आहे. दुसरे नियोजन, ते कसं शिकवायचे आहे. तिसरे सूचना व कृती, म्हणजे प्रत्यक्ष वर्गात जाऊन शिकवणे. आणि चौथे मूल्यमापन, मुलांना किती समजले हे तपासणे. जेव्हा परीक्षेत अशी कोणतीही व्याख्या दिसेल जिच्यामध्ये या 4 विशिष्ट कृतींचा किंवा टप्प्यांचा उल्लेख असेल तेव्हा अगदी डोळे झाकून डंकन हेच उत्तर निवडा. डंकन म्हणजे 4 टप्पे हे समीकरण अगदी घट्ट लक्षात ठेवा. आता आपण एका अगदी वेगळ्या दृष्टिकोनाकडे वळणार आहोत. आपला तिसरा गट आहे मार्गदर्शन आणि मदत. या दृष्टिकोनाचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे बर्टन यांची व्याख्या. बर्टन म्हणतात, अध्यापन म्हणजे अध्ययनासाठी चेतना, मार्गदर्शन व प्रोत्साहन होय. इथे बर्टन यांनी 3 अत्यंत महत्त्वाच्या मानसिक आणि भावनिक शब्दांचा वापर केला आहे. चेतना म्हणजे विद्यार्थ्याच्या मनात शिकण्याची आवड निर्माण करणे, एक ठिणगी पेटवणे. मार्गदर्शन म्हणजे त्याला योग्य दिशा दाखवणे आणि प्रोत्साहन म्हणजे त्याला सतत पुढे जाण्यासाठी ताकद देणे.
परीक्षेसाठी बर्टन यांना लक्षात ठेवण्याची सर्वात सोपी ट्रिक म्हणजे हे 3 जादुई शब्द: चेतना, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन. हे शब्द दिसले की समजून जा, उत्तर बर्टन हेच असणार. आता आपण शेवटच्या व्याख्येवर आलो आहोत, जी अतिशय व्यावहारिक आहे. ही व्याख्या आहे एन्सायक्लोपीडियाची, म्हणजेच विश्वकोशाची. एन्सायक्लोपीडियानुसार एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान, कौशल्य व सवयी आत्मसात करण्यासाठी केलेली मदत म्हणजे अध्यापन होय. इथे सर्वात महत्त्वाचा कीवर्ड आहे मदत. आणि ही मदत नेमकी कशासाठी? तर 3 गोष्टींसाठी: ज्ञान, कौशल्य आणि सवयी आत्मसात करण्यासाठी. ही व्याख्या आपल्याला सांगते की अध्यापन म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान देणं नाहीये, तर विद्यार्थ्यामध्ये नवीन कौशल्य आणि चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी केलेली ती एक प्रत्यक्ष मदत आहे. आता आपण बर्टन आणि एन्सायक्लोपीडिया यांच्या व्याख्येची थोडी तुलना करून पाहूया. या दोन्हीमध्ये शिक्षकाची भूमिका मदत करणारी आहे, पण त्या मदतीचं स्वरूप मात्र वेगळं आहे. बर्टन हे भावनिक आधारावर लक्ष केंद्रित करतात. ते चेतना आणि प्रोत्साहन देऊन विद्यार्थ्याला मानसिकदृष्ट्या तयार करतात. याउलट एन्सायक्लोपीडिया व्यावहारिक आधारावर लक्ष केंद्रित करतो. ज्ञान, कौशल्य आणि सवयी आत्मसात करण्यासाठी केलेली मदत. परीक्षेच्या वेळी हा फरक अचूक उत्तर शोधण्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल. मानसिक शब्द आले की बर्टन आणि ज्ञान, कौशल्य, सवयी हे शब्द आले की एन्सायक्लोपीडिया. सोपं आहे ना? चला, आता खरी वेळ आली आहे ती परीक्षेसाठीच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांची उजळणी करण्याची. हा जो तक्ता आहे ती TETच्या अभ्यासासाठी आपली एक मास्टर की आहे. याची उजळणी करूया. क्रमांक 1, स्मिथ आणि शेफलर यांचा कीवर्ड आहे अध्ययनाच्या उद्देशाने केलेली कृती. क्रमांक 2, डंकन यांचा कीवर्ड आहे 4 कृती किंवा टप्पे, म्हणजेच अभ्यासक्रम, नियोजन, सूचना आणि मूल्यमापन. क्रमांक 3, बर्टन यांचा कीवर्ड आहे चेतना, मार्गदर्शन व प्रोत्साहन. आणि क्रमांक 4, एन्सायक्लोपीडिया यांचा कीवर्ड आहे ज्ञान, कौशल्य, सवयींसाठी केलेली मदत. हा तक्ता अगदी डोळ्यात साठवून ठेवा बरं का, कारण परीक्षेच्या वेळेस हेच कीवर्ड्स आपल्याला अचूक उत्तरापर्यंत घेऊन जाणार आहेत. या सर्व व्याख्यांचा सखोल अभ्यास केल्यानंतर आपण एका महत्त्वपूर्ण निष्कर्षावर पोहोचतो. तो म्हणजे अध्यापन ही कोणतीही एकच साधी गोष्ट नाहीये. ती केवळ माहिती देणं किंवा फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणं नाही. अध्यापन ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केलेली एक परिपूर्ण व्यवस्था आहे. कृती, नियोजन, मार्गदर्शन आणि कौशल्य विकास या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रभावी अध्यापन घडतं. आणि या 5ही व्याख्या आपल्याला अध्यापनाचं हेच विशाल स्वरूप समजून घ्यायला मदत करतात. तर मित्रांनो, आजचे ही विश्लेषण सत्र संपवताना एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नावर आपण नक्की विचार करूया. अध्यापनाच्या या मूलभूत व्याख्या आणि हा सखोल अर्थ समजून घेतल्यानंतर आपण भविष्यात आपल्या वर्गाचं वातावरण कसं बदलून टाकणार आहात? प्रत्यक्ष वर्गात गेल्यावर आपण डंकनचे 4 टप्पे वापरणार आहोत की बर्टन यांच्याप्रमाणे मुलांना प्रोत्साहन देणार आहोत की स्मिथ यांच्याप्रमाणे आपल्या प्रत्येक कृतीचा उद्देश ठरवणार आहात? यावर नक्की चिंतन करा, कारण परीक्षा पास होणं हे आपलं पहिलं उद्दिष्ट असलंच तरी एक उत्तम आणि आदर्श शिक्षक बनणं हेच आपलं अंतिम ध्येय आहे. अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण विश्लेषणासह आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत अभ्यास आणि चिंतन असंच चालू राहू द्या.